आजच्या या सखोल चर्चेत सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका खूपच म्हणजे अत्यंत रंजक आणि तितक्याच प्रेरणादायी विषयाच्या मुळाशी जाणार आहोत. हो. आणि आजचा हा विषय नुसता रंजक नाहीये, तर तो आपल्या संस्कृतीचा एक महत्वाचा भाग आहे. अगदी. आज आपण उपलब्ध असलेल्या ऐतिहासिक नोंदी आणि साहित्याच्या आधारे एका महान ग्रंथाची सफर करणार आहोत आणि तो ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी. बरोबर. खरं तर बघा, जेव्हा आपण इतिहासात डोकावून पाहतो ना, तेव्हा एक गोष्ट खूप आश्चर्यचकित करते. कोणती गोष्ट? म्हणजे विचार करा, 13व्या शतकातला एक तरुण मुलगा, ज्याचं वय अवघं 16 वर्ष होतं, त्या 16 वर्षांच्या मुलाने असा एक ग्रंथ लिहिला जो आजही लाखो लोकांसाठी मार्गदर्शक आहे. हो, हे खरोखरच अचंबित करणारं आहे. आणि म्हणूनच मला नेहमी वाटत आलंय की ही केवळ एक जुनी कथा नाहीये. ही एक अशी गोष्ट आहे जी ऐकताना आजही आपण अवाक होतो. नक्कीच. आणि इथे एक मोठा संदर्भ स्पष्ट करणं खूप गरजेचं ठरतं. कोणता संदर्भ? बऱ्याचदा लोकांना वाटतं की ज्ञानेश्वरी हे फक्त भगवद्गीतेचं संस्कृतमधून प्राकृत किंवा मराठीत केलेलं भाषांतर आहे. पण तसं अजिबात नाहीये. म्हणजे ते फक्त शब्दशः भाषांतर नाहीये का? अजिबात नाही. तो एक अत्यंत जाणीवपूर्वक केलेला प्रयोग आहे. गीतेचा जो अर्थ आहे ना, तो सर्वसामान्यांना त्यांच्या रोजच्या जगण्यातल्या उदाहरणांतून समजेल अशा भाषेत सांगण्याचा तो एक सखोल प्रयत्न आहे. म्हणजे एक प्रकारचा काव्यमय प्रयत्न. अगदी. एक महान आणि वैश्विक तत्वज्ञान एका साध्या आणि तत्कालीन भाषेच्या साच्यात बसवण्याची ती प्रक्रिया होती. आणि म्हणूनच आजच्या या आपल्या चर्चेचा उद्देश फक्त इतिहासाची उजळणी करणं हा नाहीये. बरोबर. तर हा प्राचीन ग्रंथ आजच्या या धकाधकीच्या जीवनात आपल्याला शांतता आणि समतोल कसा देऊ शकतो हे आपल्याला समजून घ्यायचंय. हो, कारण शेवटी 13व्या शतकातलं तत्वज्ञान आजच्या आधुनिक काळातही तितकंच लागू होतं हे पाहणं रंजक आहे. चला, तर मग हे समजून घेऊया. आपण आधी त्या ऐतिहासिक संदर्भाकडे जाऊया. जर आपण 13व्या शतकातल्या परिस्थितीचं चित्र डोळ्यांसमोर उभं केलं. तर परिस्थिती खूप वेगळी होती तेव्हा. हो ना. त्या काळात संस्कृत भाषा ही सर्वसामान्यांची भाषा अजिबात नव्हती. ती फक्त मोजक्या विद्वानांपुरती मर्यादित होती. आणि त्यामुळे गीतेचं जे प्रचंड मोठं ज्ञान होतं ते सर्वसामान्य माणसापर्यंत पोचतच नव्हतं. म्हणजे सर्वसामान्य शेतकरी किंवा कामगार या ज्ञानापासून पूर्णपणे वंचित होता. अगदी बरोबर. आणि यातला सर्वात महत्वाचा भाग असा की इथेच संत ज्ञानेश्वरांचा म्हणजे ज्ञानदेवांचा क्रांतिकारी हेतू समोर येतो. क्रांतिकारी कसा? कारण त्यांचा उद्देश अतिशय स्पष्ट होता. ज्ञान हे प्रत्येकाच्या दारी पोचलं पाहिजे. त्यांनी ज्ञानाची ही मक्तेदारी मोडून काढली. म्हणजे ज्ञान हे जातीच्या किंवा भाषेच्या भिंतींमध्ये बंदिस्त राहू नये असं त्यांना वाटत होतं. हो, ज्या लोकांना संस्कृत येत नव्हती त्यांच्यासाठी त्यांनी हे ज्ञान खुलं केलं, त्यांच्याच मातृभाषेत. हा एक खूप मोठा सामाजिक बदल होता. आणि जर आपण या ग्रंथाची रचना पाहिली तर तीही खूप थक्क करणारी आहे. उपलब्ध माहितीनुसार या ग्रंथात सुमारे 9,000 ओव्या आहेत. हो, 9,000 ओव्या. आणि ओवी हा प्रकार त्यावेळी खूप लोकप्रिय होता. खरं तर ओवी हा मराठीतला असा एक काव्य प्रकार आहे जो त्या काळी स्त्रिया जात्यावर दळताना सहज गुणगुणायच्या. अगदी बरोबर. रोजची कामं करताना गायली जाणारी ती एक प्रवाही लय होती. आणि भगवद्गीतेच्या 18 अध्यायांवर या ओव्या आधारित आहेत. विचार करा, एका 16 वर्षांच्या मुलाने तत्वज्ञानाच्या सर्वोच्च पातळीवर जाऊन ही रचना केलीय. आणि भाषेचं वैशिष्ट्य बघा. भाषा अतिशय साधी आहे, पण तिचा अर्थ अत्यंत गूढ आणि गहन आहे. म्हणजे ती काही कोरडी व्याख्या नाहीये. अजिबात नाही. त्यात उदाहरणांचा आणि रूपकांचा खूप कल्पकतेने वापर केलाय. जसं की सूर्य कुणातही भेदभाव न करता प्रकाश देतो किंवा वारा जसा मुक्तपणे वाहतो. अशा साध्या निसर्गाशी जोडलेल्या उदाहरणांतून त्यांनी इतकं कठीण तत्वज्ञान उलगडलंय. हो, त्यामुळे हे ज्ञान फक्त बुद्धीलाच नाही तर थेट मानवी भावनांना जाऊन भेटतं. आणि इथेच खरी रंजक गोष्ट समोर येते. हा ग्रंथ आपल्याला फक्त धर्म शिकवत नाही, मग काय शिकवतो? तर जीवन कसं जगावं हे शिकवतो. मला वाटतं आपण यातील मुख्य तत्व सोप्या भाषेत उलगडून सांगायला हवीत. नक्कीच. आपण या ग्रंथातल्या 4 मुख्य स्तंभांवर किंवा तत्वांवर चर्चा करूया. ठीक आहे. तर यातला पहिला स्तंभ कोणता आहे? पहिला स्तंभ आहे आत्मा आणि शरीर याविषयीचा विचार. म्हणजे शरीर हे नाशवंत आहे आणि आत्मा शाश्वत आहे हा विचार. हो, वरवर पाहता हे खूप पारंपरिक वाटू शकतं, पण यामागचं मानसशास्त्र खूप खोल आहे. कसं काय? बघा, माणसाच्या आयुष्यातली सर्वात मोठी भीती कोणती असते? मृत्यूची.
किंवा आपलं अस्तित्व संपण्याची. बरोबर. ती एक सतत जाणवणारी असुरक्षितता असते. म्हणजे मृत्यू हे फक्त एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाणारं एक ट्रान्झिशन आहे. अगदी. आणि जेव्हा सर्वात मोठी भीतीच संपते तेव्हा माणसाला मोकळेपणाने जगता येतं. खूपच सुंदर विचार आहे हा. आता यावरून आपण दुसऱ्या तत्वाकडे वळूया, ते म्हणजे कर्मयोग. हा, कर्मयोग. याविषयी बऱ्याचदा लोकांचा गैरसमज होतो. हो, कारण नेहमी म्हटलं जातं की फळाची अपेक्षा करू नका. आणि याचा अर्थ लोक असा घेतात की मग काहीच करू नका, म्हणजे निष्क्रिय राहा. हाच तो गैरसमज आहे. ज्ञानेश्वरीतला कर्मयोग अजिबात निष्क्रिय राहण्याविषयी नाहीये. मग त्याचा नेमका अर्थ काय होतो? तो सांगतो की काम करत राहा, पण फळाची अपेक्षा परमेश्वरावर सोडा. हे तत्व काम सोडण्याविषयी नाही, तर परिणामाच्या आसक्तीविषयी आहे. अटॅचमेंट सोडण्याविषयी आहे. म्हणजे जर आपण शेतकऱ्याचं उदाहरण घेतलं तर त्याचं काम आहे जमीन नांगरणं आणि बी पेरणं. बरोबर. पण पाऊस कधी पडेल हे त्याच्या हातात नसतं. जर तो फक्त पिकाच्या चिंतेत अडकला तर तो पेरणीच नीट करू शकणार नाही. अगदी तसंच. हेच सूत्र आजच्या कॉर्पोरेट जगालाही लागू होतं. जर आपण सतत प्रमोशन किंवा रिझल्टची चिंता करत राहिलो, तर आपण सध्या करत असलेलं कामही बिघडून जातं. त्यामुळेच फळाची आसक्ती सोडली तर माणूस पूर्ण क्षमतेने काम करू शकतो. आणि जेव्हा असं तणावमुक्त काम होतं, तेव्हा माणूस जीवनातल्या चढउतारांना चांगल्या प्रकारे सामोरा जाऊ शकतो. हाच आपला तिसरा स्तंभ आहे. जो आहे समत्व किंवा समतोल राखणे. होय, कारण मानवी जीवन कधीच सरळ रेषेत चालत नाही. त्यात नेहमी सुख-दुःख, लाभ-हानी किंवा यश-अपयश असतंच. आणि या सगळ्या परस्पर विरोधी परिस्थितीत मनाचा समतोल राखणं म्हणजे खऱ्या अर्थाने योग. पण हे बोलायला सोपं आहे, प्रत्यक्षात खूप कठीण आहे. नक्कीच कठीण आहे, पण तिथेच हा ग्रंथ आपल्याला एक मार्ग दाखवतो. यात अत्यंत सुंदर ओळ आहे. कोणती? भावना असू द्या, पण त्यात बुडू नका. भावना असू द्या पण त्यात बुडू नका. खूपच मार्मिक आहे हे. हो, म्हणजे जेव्हा दुःख येतं, तेव्हा ते अनुभवा, पण त्यात पूर्णपणे बुडून जाऊ नका. आणि यशाच्या वेळी आनंद नक्की साजरा करा, पण अहंकारात वाहून जाऊ नका. म्हणजे भावनांना दाबून टाकायचा नाहीये, तर फक्त त्यांच्यापासून थोडं अंतर ठेवायचं आहे. बरोबर. तटस्थपणे स्वतःच्या भावनांकडे पाहायचं आहे. हा विचार मानसशास्त्राच्या दृष्टीने खरंच खूप प्रगत आहे. आणि मला वाटतं जेव्हा आपण असं वागायला लागतो तेव्हा आपला अहंकार आपोआप कमी होतो. आणि हाच आपला चौथा स्तंभ आहे, भक्ती आणि नम्रता. भक्ती म्हणजे अनेकांना वाटतं की फक्त देवळात जाणं किंवा पूजा करणं. पण ज्ञानेश्वरीतली भक्ती ही अंधश्रद्धा नाहीये. ती कुठल्या कर्मकांडापुरती मर्यादित नाही. मग भक्तीचा खरा अर्थ काय सांगितलाय तिथे? भक्ती म्हणजे खऱ्या अर्थाने अहंकाराचा त्याग करणं. जीवनात मी हा शब्द कमी करणं, आणि तो म्हणजे परमेश्वर किंवा ती मोठी शक्ती जास्त असणं. म्हणजे या अफाट विश्वात आपण एक खूप लहान घटक आहोत, ही नम्रता अंगी बाळगणं. अगदी बरोबर. कारण जिथे अहंकार नसतो तिथेच खरं ज्ञान आणि शांती येऊ शकते. आता आपण या चारही स्तंभांचा विचार केला ना तर एक गोष्ट स्पष्ट होते. कोणती गोष्ट? हा ग्रंथ फक्त एखाद्या मंदिरात लाल कापडात गुंडाळून ठेवण्यासाठी नाहीये. हा रोजच्या जीवनात वापरण्याचा ग्रंथ आहे. हो, 100%. जर आपण याचा मोठ्या चित्राशी संबंध जोडला तर हे तत्वज्ञान कामाच्या ठिकाणी, नात्यांमध्ये किंवा अगदी संकटाच्या वेळी खूप उपयोगी पडतं. अगदी यशाच्या शिखरावर असतानाही आपण जमिनीवर कसं राहावं हे हा ग्रंथ शिकवतो. हो, आणि यामुळे जो मानसिक बदल होतो तो खूप मोठा आहे. हा ग्रंथ नुसता वाचायचा नाहीये, तर तो अनुभवायचा आहे. आणि तो अनुभवल्यावर माणसामध्ये काय बदल होतात? सगळ्यात महत्वाचा बदल म्हणजे आयुष्यातली भीती आणि मनातला गोंधळ कमी होतो. हां, म्हणजे एक प्रकारची स्पष्टता येते. हो, आणि जेव्हा गोंधळ कमी होतो तेव्हा आपोआप आत्मविश्वास वाढतो. माणसाचा राग कमी होतो आणि मन अत्यंत शांत आणि स्थिर होतं. आणि मन शांत असलं की निर्णय अत्यंत स्पष्टपणे घेता येतात. अगदी. आजच्या काळात शांतपणे निर्णय घेता येणं ही खूप मोठी गोष्ट आहे. खरोखरच हा अध्यात्म आणि व्यवहाराचा एक अद्भुत संगम आहे. मराठी भाषेतील हा पहिला असा मोठा तत्वज्ञान ग्रंथ आहे ज्यात काव्य आणि तत्वज्ञान इतकं सुंदर एकत्र आलंय. आणि म्हणूनच तो आजही इतका जिवंत आणि मार्गदर्शक आहे. नक्कीच. आपण आता या चर्चेच्या शेवटाकडे येत आहोत. जर मला या संपूर्ण चर्चेचा अर्क काढायचा असेल तर मी सांगेन की ज्ञानेश्वरी हे खऱ्या अर्थाने भगवद्गीतेचं मराठी हृदय आहे. हो, खूप सुंदर वर्णन आहे. ही संत ज्ञानेश्वरांची अशी एक आध्यात्मिक दृष्टी आहे जी थेट आपल्या अंतर्मनाला स्पर्श करते. ज्ञानेश्वरी वाचताना फक्त अर्थ समजत नाही, तर खऱ्या अर्थाने आपलं मन बदलायला सुरुवात होते. अगदी बरोबर. आणि या चर्चेच्या शेवटी मला एक अत्यंत महत्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न उपस्थित करायचा आहे. हो, नक्की सांगा. आज आपण एका माहितीच्या आणि धावपळीच्या युगात जगत आहोत,
जिथे आपण सतत तणावात आणि एका जीवघेण्या स्पर्धेत असतो. हो, डिजिटल ओव्हरलोड तर खूपच वाढलाय. बरोबर. मग अशा वेळी एका 16 वर्षांच्या मुलाने शेकडो वर्षांपूर्वी सांगितलेलं ते सूत्र, भावना असू द्या, पण त्यात बुडू नका. हे सूत्र आजच्या या डिजिटल ओव्हरलोड आणि अहंकाराच्या जगात आपली मानसिक शांती टिकवण्यासाठीचं सर्वात प्रगत तंत्र असू शकतं का, यावर प्रत्येकाने नक्की विचार करायला हवा. हा विचार खरंच मनाला भिडणार आहे. भावना असू द्या, पण त्यात बुडू नका. याच एका प्रगल्भ विचारासोबत आज आपण या सखोल आणि रंजक चर्चेतून रजा घेऊया. सर्व श्रोत्यांचे खूप खूप आभार. पुन्हा भेटूच एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत विचार करत रहा.